नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपा तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज तुम्हाला हे दाखवणार आहे की एकाच झाडाला 2 कलरची फुले लागतात. त्या झाडाचं नाव आहे गुलबास. हे बघा, एकाच झाडाला 2 कलरची फुले, एक गुलाबी कलरचं सकाळी होतं आणि संध्याकाळी असं ऑरेंज असं येल्लो असं दोन्ही टोन मिक्स असतं, असं काही असतं. हे बघा, मी जे दाखवते तुम्हाला ते बघा. सगळ्यात आधी माझी सर्वांना विनंती आहे की माझ्या चॅनलला पहिल्यांदा असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. हे बघा, आम्ही खूप झाडं लावलेली आहेत. हे बघा, इथे मध्ये आहेत ना, याचं झाड आहे, बेलाचं झाड आहे. हे बघा, तुम्हाला दाखवते मी. हे बघा, इथे काही काही पानं त्याची तुटलेली आहेत, पण हे बघा, बेलाचं झाड आहे. मोगऱ्याचं पण झाड आहे. अजून मोगऱ्याला तर काही फुलं आलेली नाही आहे, पण हे बघा, मला खास हे झाड दाखवायचं होतं तुम्हाला आज, त्याच्यासाठी मी व्हिडिओ शूट केला आहे. आणि हे मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलेलं सदाफुलीचं झाड, मस्तपैकी सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं होतं. मी सकाळी सकाळीच हा व्हिडिओ शूट केलेला होता. हे बघा, इथे मी काय केलं होतं, असं लसणाच्या पाकळ्यांना असे मोड आलेले होते. मग मी काय केलं, इथे नरम जागा होती, मी त्याच्यामध्ये ते असे खोचून दिलेले होते, एक एक पाकळी 2-3 ठिकाणी. तर त्याला असे कोंब फुटले. मला तरी वाटतं की लसूण लागेल त्याला. जर कधी लागला लसूण तर मी तोही तुम्हाला दाखवेल काढल्यानंतर. हे बघा, आमच्या पप्पांना खूप आवडतात झाडे लावायला. आणि हे चांदण्यांचं फुलांचं झाड आहे, व्हाईट कलरचं फूल असतं त्याला, चांदण्यांचं. मी देवपूजेसाठी सगळे आमच्या इथलीच फुले तोडते. हे बघा, खूप फुलं लागतात त्याला. हे बघा, हां, आणि कैऱ्या दाखवायच्या आहेत तुम्हाला. मागच्या वेळेस मी तुम्हाला आंब्याला मोर आलेला दाखवलेला होता, आता कैऱ्या आलेल्या आहेत बघा. असं छोट्या छोट्या छानपैकी कैऱ्या आलेल्या आहेत. हे बघा, इथे 2 आहेत. असं बऱ्यापैकी लागल्या आहेत छोट्या छोट्या. आता बघू काय होतं काय नाही. वातावरण चेंज झालं की त्या कैऱ्याही पडून जातात. हे बघा, किती छान वाटतं. असं आपल्या घरासमोर जेव्हा झाड लावलेलं असतं आणि त्याला जेव्हा असं फळ होतं ना, तो जो आनंद असतो ना, तो एकदम वेगळाच असतो. आणि हा आनंद आम्हाला आमच्या पप्पांमुळे अनुभवायला भेटतो आहे. आणि असं सकाळीच पप्पांनी, मी अंगण झाडून काढलं आणि पप्पांनी असं पाणी मारून घेतलं, पूर्णपणे ओलं करून घेतलं, धूळ उडते त्या कारणाने. आणि हे धोत्र्याचं फूल आहे, जे महादेवाला चालतं, तेही आम्ही लावलं इथे आईंनी. आणि हे बघा, बोरीचं झाड आहे, याचे बोरं पण खूप गोड आहे. खूप सारे बोरं येतात. साईचे मित्र पण इथेच येतात बोरं पाडायला, कच्चे कच्चे बोरं तरी खातात. हे बघा, आणि हे माझं फेवरेट झाड, बिलायती चिंच. आता याच्या चिंच तर मी खूप खाणार आहे. तिथं एक होती, पण ती मला काही पाडता आली नाही. आता मुलं आलेत की मी त्यांना पाडायला लावेल. माझी खूप फेवरेट आहे ही चिंच. आणि हा आहे आमचं कासव. हे बघा, कसं मातीमध्ये जाऊन बसलेलं आहे आणि त्याला कोरफड खायला खूप आवडते. हे बघा, खूप सारं मोठं खोड होतं आहे कोरफडचं, त्याने तोडून 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 असं एवढंसंच खोड ठेवलं आहे कोरफडचं. त्याला कोरफड आवडते खायला, म्हणून तो तिथेच जाऊन असं मातीमध्ये जाऊन बसतो. हे बघा, आणि हे आहे, इथं कुंड्यांचं डायरेक्शन जरा चेंज केलं. इथे मोठी कुंडी होती, तर पप्पांनी वरच्या कुंड्या खाली आणल्या टेरेसवरच्या, आणि अशा प्रकारे त्या ठेवल्या, एक ह्या बाजूला एक त्या बाजूला. आणि लिंबाचं पण झाड आहे आमच्या इथे. हे बघा, लिंब लागलेले आहेत त्याला. म्हणजे आम्हाला बाजारात बहुतेक वस्तू घ्यायला जाण्याची गरज नाही पडत. हे बघा, हे बघा, आणि हे बघा, इथे मासे पण हंशूने असं छोट्याशा पॉटमध्ये ठेवलेले आहेत. हे बघा, पाण्यातनं पकडून आणलेले आणि इथे याच्यामध्ये ठेवलेले आहेत. बघा कसे चालत आहेत ते पाण्यामध्ये. आणि सकाळीच देवपूजा करून घेतली होती मी, फुलं तोडून आणलेले. आज फक्त याचं कृष्णकमळचं फूल मला भेटलं नाही, बाकी सगळे फुलं भेटले, उमललेले नव्हते म्हणून. तर बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि स्टिचिंगचे व्हिडिओ टाकायचे होते, पण मला काही वेळ भेटला नाही. वेळ भेटल्यानंतर टाकेल मी. बाय बाय.